रांगोळी म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक पारंपरिक कला आहे. ही कला सण, उत्सव, पूजा आणि मंगल प्रसंगी शुभ, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी काढली जाते आणि तिला भू अलंकार असेही म्हणतात. थोडक्यात रांगोळी ही जमिनीला सजवणारी, शुभ कार्यांमध्ये काढली जाणारी आणि घरात आनंद आणणारी एक कला आहे. हॅलो, कसे आहात सगळे? मी अनघा जवळे या आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण इतक्या सुंदर सुंदर रांगोळ्या काढत असतो सणासुदीला आणि त्यानंतर 2-4 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी आपली ती रांगोळी खराब होते आणि आपल्याला ती गोळा करताना जो दुःख होतो आणि जी आपली रांगोळी वेस्ट होते, त्याचसाठी आज मी हा डिटेल व्हिडिओ आणलेला आहे. तर ती रांगोळी आपली वेस्ट नको व्हायला आणि ती गोळा करून मी या पद्धतीने स्टोअर करून ठेवत असते माझ्याकडे आणि मी ती कधीच फेकत नसते. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा रांगोळ्या काढल्या तर त्या स्टोअर करून ठेवत चला आणि त्यामुळे आपल्याला अजून वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या मिळतील. तेच मी आज या इथे दाखवलेलं आहे. तर इथे एक मी मोठी पॉलिथिन घेतलेली आहे आणि तिला कापून घेतलेला आहे आणि आपली रांगोळी गोळा केलेली असते, त्यामुळे त्याच्यात कचरा असतो. तर या पद्धतीने तुम्ही पूर्ण रांगोळी चाळून घ्या आणि या पद्धतीने आपल्याला ही रांगोळी मिळालेली आहे. तर या रांगोळीला आता आपण कुठले रंग देऊ शकतो? तर मी आता या पॉलिथिनचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला 4 आज रंग बनवून दाखवणार आहे मी. तर आपण या रांगोळीला कुठले रंग देऊ शकतो? तर आपल्याला ही सगळे कलर मिक्स होऊन कधीही डार्कच कलर येतो, डार्क कलरच मिळतो आपल्याला. तर आपल्याला फक्त या रांगोळीने डार्क कलर बनवता येणार आहेत, आपल्याला लाईट कलर बनवता येणार नाही आहेत. तर या पद्धतीने आपण एखाद्या वाटीमध्ये किंवा अशा कंटेनरमध्ये थोडं ॲक्रेलिक कलरच वापरायचे आहेत आपल्याला इथे. तर ॲक्रेलिक कलर घ्या आणि त्याला थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्या. आपल्याला डायरेक्ट कलरसुद्धा वापरता येतो, पण रांगोळी ओली नसल्यामुळे ते रंग बरोबर मिक्स होत नाहीत. त्यासाठी तुम्हाला आधी सुरुवातीला तुम्हाला पाण्यात मिक्स करूनच कलर मिक्स करायचा आहे आणि त्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जर रंग कमी वाटत आहे, तर आपली रांगोळी ओली झालेली असते, तर तुम्ही डायरेक्ट कलर टाकू शकताय. तर तुम्ही इथे बघू शकताय की मी कशी रांगोळी मिक्स करत आहे आणि या पद्धतीने आपल्याला पूर्ण त्या वाटीचं सुद्धा रांगोळी काढून घ्यायची आहे, आपला कलर वेस्ट नको व्हायला. तर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा वेगवेगळे कलर करू शकता. जसं आज मी या इथे काळा रंग कसा बनवायचा, ब्लू कलर बनवलेला आहे, रेड कलर बनवलेला आहे आणि एक ऑरेंजने मी ट्राय केला, पण तो ऑरेंज तर आला नाही, पण असा मातीचा रंग जो असतो ना, तो रंग आलेला आहे आणि तो सुद्धा रंग खूप कामी येतो बरं का आपल्याला रांगोळी काढण्यात. तर अशा प्रकारे आपले 4 रंग आपल्याला घरच्या घरी आपली वेस्ट झालेल्या रांगोळीने मिळालेलं आहे. तर आपण काय करतो, रांगोळी झाली, छान दिसते ती, 3-4 दिवस आपण तिला ठेवत असतो आणि नंतर पूर्ण स्वच्छ करून आपण ती फेकून देत असतो. तर ती रांगोळी न फेकता आपण या पद्धतीने त्या रांगोळीचा यूज करू शकतो. आणि आपल्याकडे जर लहान मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना आपल्याला जर रांगोळी शिकवायची आहे, तर ती रांगोळी यूज होते. तर तुम्ही नवीन रांगोळी न घेता किंवा पांढरी रांगोळी न घेता मुलींना शिकवायला तुम्ही ह्या रांगोळीचा वापरसुद्धा करू शकता. म्हणजे यांना रंग न देता तुम्ही या रांगोळीने तुम्ही रांगोळ्या कशा बनवायच्या, छोटे छोटे स्टेप्स, आपल्या छोटे छोटे थेंबांच्या रांगोळ्या म्हणा किंवा लाईन कशी ओढायची, ह्या सगळ्यात त्यासाठी तुम्ही ही रांगोळी वापरू शकता. तर मी तुम्हाला बरेचदा माझ्या व्हिडिओजमध्ये सांगत होते की मी घरी बनवलेल्या रांगोळ्या मी बऱ्याचदा वापरत असते. तर मला 1-2 कमेंट्स पण होत्या की
ताई तुम्ही ही रांगोळी कशी घरी बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ करा. तर आज मी हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी त्याचसाठी घेऊन आलेली आहे की आपल्या रांगोळ्या सणासुदीला खूप आपण रांगोळ्या काढत असतो आणि मग त्या वापरल्या की फेकण्यात जातात. तर त्या फेकण्यात जाऊ नये आणि या प्रकारे तुम्ही बघू शकता की मी सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे मी मोठ्या एका पॉलिथिनमध्ये पॉलीबॅगमध्ये ह्या सगळ्या रांगोळ्या गोळा करून ठेवत असते आणि मग एखाद्या दिवशी पूर्ण रांगोळ्यांना छान चाळून या पद्धतीने वेगवेगळे कलर करून घेते. फक्त तुम्हाला इथे लाईट कलर कुठलेच मिळणार नाही, जसा पिवळा रंग वगैरे तुम्हाला नाही मिळणार, कारण हे सगळे रंग एकत्र येऊन जरा डार्क झालेली असते आपली रांगोळी. तर तुम्हाला काळा रंग कधीच विकत घ्यावा लागणार नाही जर तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी रांगोळी बनवली तर या पद्धतीने आपले पैसेही उरतात आणि आपल्याला रांगोळीसुद्धा मिळून जाते. 10 रुपयाच्या पाऊचमध्ये आपल्याला एवढीशी रांगोळी मिळते आणि ती वापरली की ती फेकण्यात चालली जाते. तर ती न फेकता तुम्ही या पद्धतीने हे डार्क कलर घरच्या घरी बनवू शकता. जसा मी लाल रंग बनवला तर तो लालसुद्धा बघा तुम्ही इथे किती डार्क मिळालेला आहे आपल्याला. आता हे मी सगळे रंग वाळायला ठेवून दिलेले आहेत. हे जर आपण सकाळी बनवले तर संध्याकाळपर्यंत छान वाळून जातात आणि तुम्हाला इथे वाळल्यावर सुद्धा हे रंग चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जे ओले होऊन खडे बनलेले असतात रांगोळीचे, तर त्यासाठी तुम्ही छान यांना चाळून ठेवा आणि तुम्ही बघू शकता इथे आपले हे सुंदर रंग तयार झालेले आहेत. यामध्ये मी सिल्वर कलरचं ग्लिटर यूज केलेलं आहे. तुम्ही सिल्वर किंवा गोल्डन कलरचं ग्लिटरसुद्धा याच्यामध्ये मिक्स करा, म्हणजे तुम्हाला छान चमकणारी अशी रांगोळी मिळेल. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी ॲक्रेलिक कलरने असे रंग बनवा आणि वापरा, म्हणजे आपली रांगोळीसुद्धा वेस्ट होणार नाही आणि आपल्याला इतके सारे रंग घरच्या घरी मिळून जातील. इथे तुम्ही बघू शकता, बघा आपले रंग किती छान तयार झालेले आहेत. या इथे आपल्याला न्यूजपेपरवरती आपले हे रंग वाळवायला ठेवायचे नाही आहे, नाहीतर न्यूजपेपर आपला सगळा रंग सोक करून घेईल. तुम्ही इथे पॉलिथिनच वापरा आणि हे सुंदर रंग आपण आपल्या रेडी रांगोळीमध्ये सुद्धा छान यूज करू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्समध्ये व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.